सुरू करू का? ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ झालंय, नाराजी काही संपायला तयार नाही, काय नेमकं कशात बिघडले, काय झाले? मला वाटतं हे विनाकारण एक वातावरण कुणीतरी पसरवण्याचा प्रयत्न करते, अशी कुठे नाराजी नाही आहे. एवढा मोठा जनादेश राज्याच्या जनतेनं आदरणीय विश्वनेता आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांना दिलेला आहे, महायुतीला दिलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये राजी नाराजीचा प्रश्नच नाही आहे. अतिशय एक दिलानं आणि एक मतानं हा राज्याचा कारभार सुरू आहे. आमचे नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मला वाटतं सगळ्याच घटक पक्षांना युतीतल्या एकत्र करून हा जो जनादेश मिळालेला आहे त्याचं पूर्ण आदर करण्याचं काम आता ते करतायत. आता धनंजय मुंडेमुळे एवढ्या अडचणीत आलेले संपूर्ण महाराष्ट्राने देशभरी चर्चा एवढी चालू आहे. राजीनामा घेणार आहेत का? भुजबळ नाराज होऊन गेलेले आहेत, अनेक मंत्र्यांना खाते मिळालेले नाही आहेत, त्यामुळे नाराज आहेत. तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला वेगळे एक साधं सामान्य खातं मिळालेलं आहे, कसं बघायचं या सगळ्या? असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे धनंजय मुंडेंचा विषय ती जी काही कायदेशीर सध्या कार्यवाही सुरू आहे, सत्य काय आहे त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल विनाकारण मग काही रान पेटवण्याचा प्रयत्न होतो का? तर ते आता एवढी SIT स्थापन केलेली आहे, त्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. तर जे सत्य बाहेर येईल त्याप्रमाणे शेवटी निर्णय तो पक्ष करील. म्हणून अजून खातेही घ्यायला तयार नाहीत, म्हणजे खात्यात तरी आता काही लोकांनी नवीन वर्षात घेण्याचा निश्चय केला होता, त्यामुळे काही लोकांनी आज खाते कारभार स्वीकारला. आता मला जे या ठिकाणी खातं देण्यात आलेलं आहे, कृष्णा खोरे किंवा गोदावरी खोरे, हे काम पूर्ण प्रचंड आहे. कारण शेवटी जो संकल्प मान्य देवेंद्रजींनी केलेला आहे, महायुतीने केला, आणि जे स्वप्न मान्य आदरणीय प्रधानमंत्र्यांनी पाहिलेलं आहे, तर आपल्याला हे राज्य दुष्काळमुक्त करता आलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं तुटीचं खोरं जे आहे ते गोदावरी आहे. आता कोकणात जाऊन जाणारं 52 TMC पाणी आपण गोदावरी खोऱ्यात आणतो. या सगळ्या धरणांमध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून ते काम सुरू करतोय. कृष्णा खोऱ्यामध्ये ते काम करतोय आपण. आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय आदरणीय गणपतराव देशमुख या दोघांनी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून या सगळ्या खोऱ्यांचा अभ्यास करून नदीजोड प्रकल्पाचा एक प्रस्ताव शासनाला सादर केला होता. आज ती स्वप्नपूर्ती करण्याची दायित्व माझ्याकडे आहे. याच्यापेक्षा काय समाधान पाहिजे वेगळं? मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होईल असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय का? विरोधी पक्षाचं कामच आरोप करायचं. त्याच्याकडे फार लक्ष देण्यापेक्षा जी आता SIT स्थापन करण्यात आलेली आहे त्याचा जो आता अंतिम अहवाल येईल त्याच्यावर काय होईल ना. तुमचा गैरसमज आहे. ज्यावेळी तो एका जिल्ह्याचा निर्णय होतो तर जिल्ह्याचे पालकमंत्री करतात, ज्यावेळी तो अनेक जिल्ह्यांसंदर्भात येतो त्यावेळी ते जलसंपदा मंत्री निर्णय करतात. आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मला वाटतं आत्ता पहिल्यांदाच उजनी धरणं बांधल्यानंतर आज कालवा सल्लागार समिती बैठक सोलापूरला होते, नाही तर कधी पुण्यात व्हायची, मुंबईत व्हायची. मी ज्यावेळेस कार्यभार घेतला तर पाहिलं की 90% भाग हा सिंचनाचा उजनीचा सोलापूर जिल्ह्याचा आहे. म्हणून मी बैठक या ठिकाणी घ्यायचं ठरवलं. आणि म्हणून त्या गेल्या मी पालकमंत्री असताना उजनीच्या इतिहासामध्ये आणि सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 5 पाळ्या पाणी मिळालं शेतकऱ्यांना. याचं समाधान तुम्हाला मानलंच पाहिजे ना. आणि पहिल्यांदा आपण कालवा सल्लागार समिती सोलापूरला घेतोय. भूमिका शासनाची की त्या या जिल्ह्याला न्याय देण्याची आहे. त्या जिल्ह्याचा जो अधिकार आहे पाण्याचा तो त्यांना मिळाला पाहिजे. दादा, अजितदादांची आई परवा 2 दिवसाखाली आलती 1 तारखेला, आणि त्यांनी सांगितलं दोन्ही पवारांनी एकत्र यावं असं साकडं मी घातलेले काका पुतण्यांनी. कसं बघताय तुम्ही याच्याकडे? शरद पवार दोन्ही कुटुंबाचा प्रश्न आहे, त्यांनी एकत्र यावं त्यासाठी जे पांडुरंगाला साखर घातलं असती चांगली गोष्ट आहे.
उत्तम जानकर म्हणताय की 3 महिन्यामध्ये ईव्हीएममुळे सरकार पडेल असा वारंवार दावा उत्तम जानकर करताय, काय सांगता? मला वाटतं उत्तम जानकरांना अजून बरं शिकायचं आहे. फार उथळपणा दिसतो त्याच्यामध्ये. त्याला मला सल्ला द्यायचा आहे की उथळपणा बरोबर नाही आहे. हे काही अपघाताने तुम्हाला विजय मिळाला आहे, तो जर तुम्ही सांभाळला तर फार झालं. नाही, जरंगे पाटलांनी हीच विनंती राहणार आहे की आमच्या सरकारनं महायुतीनं 10% आरक्षण आपण जे दिलं होतं ते आता अजूनही अबाधित आहे. मागच्या काळामध्ये मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 58 मोर्चे निघालेत. गायकवाड आयोग नेमला, आपण 16% आरक्षण आपण त्यावेळी दिलं, सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं. आता मधल्या महाविकास आघाडी सरकारचं पाप आहे उद्धव ठाकरे सरकारचं की त्यांनी हे आरक्षण घालवलं. आता पुन्हा आमचं सरकार आलेलं आहे. पुन्हा मला वाटतं या संदर्भामध्ये सरकार गंभीर आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकार कुठे तडजोड करत नाही. म्हणून मला वाटतं जरंगे पाटलांना माझी हीच विनंती राहणार आहे की आता सरकारने आता कार्यभार स्वीकारलेला आहे, पण कालावधी दिला पाहिजे. तुमच्या काय अपेक्षा काय आहे, तुमच्या जे काही भूमिका या संदर्भातल्या आहे त्या जरूर त्या त्याचा आम्ही आदरच करू, पण सरकारला वेळ दिला पाहिजे ना. मराठा लॉबी असं चित्र उभा राहते, विरोधक म्हणतात त्यांच्या लॉब्या पुढे आलेल्या आहेत, काय वाटतं? अशा कुठल्या लॉबी नाही आहे. हे सरकारची भूमिका पहिल्यापासून आमची तीच आलेली आहे की कोणाच्या आरक्षणात धक्का न लावता आपण मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. आणि त्या दृष्टीने सरकारने पावलं उचलली. आरक्षण जरी नसलं तरी वेगवेगळ्या माध्यमातून समाजाच्या आपल्या समाजाला मदत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारमध्ये लॉबी हा विषय नाही आहे. हे राज्य पुरोगामी राज्य आहे, त्यामुळे राज्यातील प्रत्येक समाजाच्या घटकाचा उद्धार झाला पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. महापालिका निवडणुका, जिल्हा परिषदा महापालिका निवडणुका एकत्रित असणार आहे का स्वतंत्र लढली जाणार? या राज्यातली प्रत्येक निवडणूक येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची ही महायुती म्हणून लढवली जाणार आहे. आपण वाळू धोरण पण इथल्या काही अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट केलेलं आणि वाळू चोरीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. हे दुर्दैव आहे, तर दुःख मला आहेच आहे. इतकं आपण चांगलं धोरण आणलं, पारदर्शकता आणली, 500 रुपये सामान्य नागरिकाला वाळू मिळाली पाहिजे. आता ह्या सगळ्या लॉबी जेवढ्या प्रश्न काम करतात, पण त्याच्यामध्ये आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, धोरणामध्ये काही बदल केलेत. पण आता आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब आता नवीन महसूल मंत्री झालेले आहेत. निश्चितपणे या धोरणाबद्दल अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी मला वाटतं ते काम करतील. कारण त्यांच्या वेळी सातत्यानं या धोरणाच्या अंमलबजावणीबद्दल मला त्यांनी सूचना केलेल्या आहेत. आपण त्या अंमलबजावणी निश्चितपणे चांगली होईल. शेवटी गरीब माणसाला या वाळू माफ्यातून सुटका मिळाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. संपर्कात तर फार लोक आहेत, पण आता मुळात एवढा मोठा जनादेश मिळालेला आहे, त्यामुळे मूळ पक्षातल्या कार्यकर्ते आणणं होणार नाही याची काळजी घ्यावी घेतो. मस्ताजो प्रकरणातील 3 आरोपी अजूनही फरार आहेत. गृहमंत्र्यांचं अपयश आहे का? अजिबात असं आहे की आता प्रत्येक घटनेचा अपयश जर तुम्ही गृहमंत्री घ्यायला लागलात तर ते मला वाटतं योग्य नाही आहे. शेवटी मोठ्या प्रमाणात एवढं गदारोळ झाला, कारवाई झाली, मुख्य आरोपी अटकेत आहे, त्यांनी स्वतः सरेंडर केलेलं आहे, SIT स्थापन केली आहे, IG रँकचा अधिकारी तो हेड करतोय. अजून सरकारने जे काही आवश्यक ज्या कारवाई ते केलंच पाहिजे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली पाहिजे हीच माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा अपयश कुठं आहे? धनंजय मुंडेंना राजीनामा देणं अपेक्षित आहे का सर? एवढे आरोप होतात. SITची चौकशी अहवाल येऊ देत, मग निर्णय होईल.